नमस्कार. इसवी सन 1927 मध्ये इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांनी महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान व कर्त्या व्यक्तींची मोजदाद या शीर्षकाखाली एक निबंध लिहिला होता. त्या निबंधामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील जवळपास 150 व्यक्तींची यादी दिलेली होती आणि ती 150 व्यक्ती हे 19व्या शतकातील प्रतिभावान व बुद्धिमान व्यक्ती आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्या 150 व्यक्तींपैकी त्यांनी 45 व्यक्तींना सार्वकालीन श्रेष्ठ व्यक्ती म्हणून संबोधलेलं होतं. मग याच निबंधावरील निकषावर म्हणजे या निबंधामध्ये दिलेल्या निकषावर आधारित 20व्या शतकातील महाराष्ट्रीय व्यक्तींची यादी तयार करण्याचा प्रयत्न पुणे येथे श्री गंधर्व प्रकाशनाने केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांनी 19व्या आणि 20व्या शतकातील जवळपास 60 व्यक्तींची यादी ही तयार केली. त्या 60 व्यक्तीमध्ये पहिले 20 व्यक्ती असे होते ज्यांच्या नावाला सर्वांचा पाठिंबा होता, सर्वांचा शिक्कामोर्तब होता, कुठलाही विरोध त्या 20 नावांना नव्हता आणि दुसरे बाकीचे 40 नावांना थोडाफार कोणाचा ना कोणाचा विरोध होता असं म्हणावं लागेल. आणि मग त्या 20 व्यक्तींच्या नावामध्ये एक नाव होतं, ते म्हणजे श्री नरहर कुरुंदकर. सांगण्यामागचा उद्देश एवढाच की नरहर कुरुंदकर हे खूप महान व्यक्ती होते, खूप चांगले अभ्यासू आणि प्रतिभावान बुद्धिमान महाराष्ट्रीय होते, म्हणूनच त्यांना 20 लोकांच्या यादीमध्ये स्थान मिळालं. आणि मग अशा या महान व्यक्तींनी लिहिलेल्या एखाद्या पुस्तकावर किंवा त्यांच्या कुठल्याही साहित्यावर माझ्यासारख्या एखाद्या सामान्य विद्यार्थ्याने बोलणे, भाष्य करणे हे अगदी बरोबर ठरणार नाही किंवा माझी तेवढी करण्याची कुवत नाही असं म्हणावं लागेल. तरी पण त्यांनी लिहिलेल्या लेखांचं संपादन केलेलं एक पुस्तक मी वाचलं आणि ते पुस्तक मला कसं वाटलं हे तुम्हाला सांगावं म्हणून हा व्हिडिओ करण्याचा अट्टहास. आणि मग त्या पुस्तकाचं नाव आहे निवडक नरहर कुरुंदकर खंड पहिला व्यक्तिवेध. हे पुस्तक मुळात संपूर्ण नरहर कुरुंदकरांनी पहिल्या पेज पासून शेवटच्या पानापर्यंत लिहिलेलं नाहीये, तर त्यांनी लिहिलेल्या लेखांचं संपादन हे श्री विनोद शिरसाट सरांनी केलं आणि ते संपादित असं पुस्तक, त्याचा खंड पहिला व्यक्तिवेध हा मी वाचला आणि याच्यावर माझ्या प्रतिक्रिया देत आहे. मुळात या पुस्तकाचा जर आपण विचार केला किंवा हे पुस्तक वाचायला हातात घेतलं तर या पुस्तकाचे सरळ सरळ 4 विभाग पडतात. मग ते पहिला विभाग आहे, त्या विभागामध्ये नरहर कुरुंदकरांनी इतिहासकालीन व्यक्तींच्या विचारांची आणि इतिहासकालीन व्यक्तींनी मांडलेल्या किंवा केलेल्या कार्याची चिकित्सा ही देण्यात आलेली आहे. जवळपास पहिल्या विभागामध्ये 7 लेख आहेत आणि त्या 7 लेखामध्ये त्यांनी इतिहासकालीन व्यक्तींच्या विचारांवर आपले मत किंवा चिकित्सा केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण जर बघितलं तर दुसरा विभाग या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तो दुसरा विभाग हा 8 लेखांचा आहे आणि त्या 8 लेखांमध्ये नरहर कुरुंदकरांनी समकालीन व्यक्तीविषयी आपले मत मांडलेले आहे, समकालीन व्यक्तीविषयी लिहिलेले लेख त्यांनी दिलेले आहेत. आणि मग ज्याप्रमाणे इतिहासकालीन व्यक्तींची चिकित्सा ही केलेली आहे पहिल्या 7 लेखामध्ये पहिल्या विभागामध्ये, त्याप्रमाणेची तेवढी परखड चिकित्सा ही समकालीन व्यक्तींची केलेली नाहीये असं कुरुंदकर स्वतः सांगतात. त्यानंतर पुस्तकाचा तिसरा विभाग, या पुस्तकाच्या तिसऱ्या विभागामध्ये कुरुंदकरांनी स्वतःविषयी लिहिलेले 5 लेख देण्यात आलेले आहेत. मग कुरुंदकरांनी स्वतःविषयी लिहिलेल्या लेखाचं एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी आस्तिक का आहे हा लेख त्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेला आहे. असे हे 3 विभाग कुरुंदकरांनी लिहिलेल्या लेखांचे आहेत. आणि मग व्यक्तिवेध असल्यामुळं कुरुंदकरांविषयी वेगवेगळ्या लोकांचे मत किंवा कोणाचं मत काय असू शकतं याविषयीचा एक विभाग संपादकांना वाटलं की यामध्ये असावा, म्हणून संपादकांनी या पुस्तकात 4था विभाग हा कुरुंदकरांविषयी इतर व्यक्तींनी लिहिलेल्या लेखांचा ठेवलेला आहे. त्यामध्ये त्यांनी 4 संपादकांनी लिहिलेले 4 लेख समाविष्ट केलेले आहेत, जे लेख कुरुंदकरांविषयी आपल्याला माहिती देतात किंवा कुरुंदकरांविषयी त्या व्यक्तींचे म्हणणे काय आहे असं त्या लेखातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग हे असे एकंदर आपण पाहिले तर पहिल्या विभागात 7, दुसऱ्या विभागात 8, 15 आणि तिसऱ्या विभागात कुरुंदकरांचे स्वतःविषयीचे 5, 20
आणि शेवटच्या चौथ्या विभागात 4 असे 24 आणि या सर्वांच्या सुरुवातीला हा व्यक्तिवेध खंड असल्यामुळे एक म्हणजे व्यक्तिपूजा एक चिकित्सा असा बीजलेख हा लिहिलेला आहे. आणि बीजलेख देण्यामागचं कारण असं आहे की जर संपादक आपले विनोद शिरसाट सर म्हणतात की जर कुरुंदकरांनी व्यक्तिवेध हे पुस्तक लिहिलं असतं तर हा लेख प्रस्तावना म्हणून दिला असता, म्हणून त्यांनी हा बीजलेख चिकित्सेचा लेख या सर्व लेखांच्या अगोदर दिलेला आहे. एकंदर या पुस्तकामध्ये कुरुंदकरांनी लिहिलेले 21 लेख आणि त्यानंतर 4 संपादकांनी कुरुंदकरांविषयी लिहिलेले 4 लेख असे 25 लेखांचा आपल्याला खजाना पाहायला मिळतो. आणि मग प्रत्यक्ष पुस्तकाच्या पहिल्या विभागाकडे वळताना त्याच्या अगोदर मला सांगावंसं वाटतं की जो बीजलेख आहे चिकित्सेचा त्या लेखाविषयी मला तुम्हाला थोडं सांगावंसं वाटतं. त्यामध्ये कुरुंदकर असं म्हणतात की जर आत्ताच्या घडीला आपण विचार केला तर आत्ताच्या घडीला एखादा नेता कुठल्या जातीचा आहे त्यावर त्या नेत्याच्या कार्यकर्त्यांची जात ठरते. आणि एवढेच काय तर एखादा लेखक किंवा लिहिणारा कुठल्या जातीचा आहे यावर त्याचा टाळ्यांचा आणि जोड्यांचा कार्यक्रम ठरवला जातो. असे जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत चिकित्सेला कुठलेही भविष्य मला दिसत नाही. एकंदर या वाक्यातून आणि या लेखातून कुरुंदकरांना काय सांगायचं असेल असं मला वाटतं की त्यांना असं म्हणायचं असेल की आपण भलेही एखाद्या नेत्याचे कार्यकर्ते असू किंवा एखाद्या नेत्याचे खंदे समर्थक असू तर आपण त्या नेत्याविषयी आस्था बाळगली पाहिजे, परंतु त्या नेत्याची चिकित्साही आपल्याला करता आली पाहिजे. किंवा त्या नेत्याने एखादी चुकीची गोष्ट केली तर त्या चुकीच्या गोष्टीवर आपले मत हे आपल्याला मांडता आलं पाहिजे असं कुरुंदकर सांगतात. आणि तसं जरी नाही झालं तरी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने आपल्या आस्था असलेल्या नेत्याविषयी त्याचे मत मांडले तर ते आपण स्वीकारले पाहिजे. आणि ते जर आपण न स्वीकारत असू, आपण त्याचा स्वीकार करत नसू तर ही चिकित्सा म्हणता येणार नाही आणि अशा प्रकारच्या चिकित्सेला भविष्यही ठरणार नाही. आणि मग असंच जर चालत राहिलं तर काय होईल तर विशिष्ट नेत्यांचे, विशिष्ट लोकांचे, विशिष्ट समुदायाचे भक्तगण तयार व्हायला लागतील आणि यामुळे कुठंतरी समाज चुकीच्या वाटेने जायला लागेल. त्यासाठी आपण एखाद्या नेत्याची चुकीच्या गोष्टीची चिकित्सा करणं, चुकीच्या गोष्टीला चुकीचंच म्हणणं, भलेही तो आपला नेता असो किंवा भलेही आपला तो आदर्श असो, तर आपल्याला त्या चुकीच्या गोष्टीला चूक म्हणणं हे स्वीकारावंच लागेल आणि चिकित्सा करायला सुरुवात करावी लागेल असे या बीजलेखामध्ये नरहर कुरुंदकर सांगतात. त्यानंतरचा जो पहिला विभाग पुस्तकामध्ये दिलेला आहे त्या पहिल्या विभागामध्ये कुरुंदकरांनी इतिहासकालीन व्यक्तीविषयी आपले मत किंवा त्यांच्या विचारावर चिकित्सा, त्यांच्या कार्याची चिकित्सा त्यांनी केलेली आहे. आणि मग त्यातील पहिला जो लेख आहे तो म्हणजे सॉक्रेटिस यांच्यावर लिहिलेला. मग सॉक्रेटिस नेमके कोण होते तर युरोपामध्ये जो खूप मोठा तत्ववेता मानला जातो तो म्हणजे अरिस्टॉटल आणि त्याचा गुरु होता प्लेटो आणि प्लेटोचे गुरु होते सॉक्रेटिस. म्हणजे सॉक्रेटिस हे खूप प्राचीन व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यावर कुरुंदकर लिहितात. कुरुंदकर म्हणतात की त्यांना हे जमलं नाही. काय जमलं नाही? त्यांना कधीही आहेत ते विचार समाजाला सांगणं जमलं नाही किंवा आहेत त्या विचारावर कसं चालावं, तेच विचारांचे डोस पाजणं त्यांना कधीही जमलं नाही. ही त्यांची चिकित्सा कुरुंदकर सांगतात. परंतु त्याच्याही पुढे जाऊन ते असं म्हणतात की ते फक्त आहेत ते विचार सांगणारे नव्हते, तर विचार कसे करावे आणि त्या विचारांना आपण कसं अंमलात आणलं पाहिजे हे सांगणारे ते आचार्य होते. म्हणजे कुरुंदकर त्यांची चिकित्साही करतात आणि कुरुंदकर त्यांचं शक्तिस्थानही सांगतात. आणि कुरुंदकर एक वाक्य त्यांच्याविषयी खूप चांगलं सांगतात की ते म्हणतात, मी इतर कोणासोबत स्वर्गामध्ये राहण्यापेक्षा सॉक्रेटिस सोबत नरकामध्ये राहणे मान्य स्वीकारील. म्हणजे यावरून आपल्याला सॉक्रेटिसचे महत्व, सॉक्रेटिस किती मोठे होते हे आपल्याला समजतं. एवढंच काय तर कुरुंदकर हेही सांगतात की आज जे सॉक्रेटिस आपल्या समोर आहेत ते म्हणजे पूर्णपणे सॉक्रेटिस आपल्या समोर नाहीयेत, कारण की आपल्यासमोर जे सॉक्रेटिस आले ते त्यांचे शिष्य असलेले प्लेटो यांनी आपल्याला जे सांगितले तेच आपल्याला माहित आहे. मग भलेही प्लेटोने त्यामध्ये भर टाकली असेल किंवा काही कमी केलं असेल, तेच ज्ञान, तेच त्यांचं तत्वज्ञान आपल्याला माहित आहे. त्यामुळे पूर्ण सॉक्रेटिस जरी माहित नसले तरी प्लेटोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले सॉक्रेटिस आपण समजून घेतले पाहिजेत.
त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपले मत, यांच्याविषयी आपला लेख लिहिला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की प्रत्येकाच्या मनामध्ये प्रचंड आस्था येते. मग मी असेल किंवा इतर कुठलाही जगातील व्यक्ती असेल असं मी म्हणेल, कारण की त्या राजांचं कर्तृत्व तेवढं होतंच. एवढी मोठी उंची त्यांची होतीच, त्यांची कामगिरी खूप आहे. त्यांनी शून्यातून एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं आणि आज आपण जे काही आहोत त्यांच्या कार्यामुळेच इथे आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मग या महान अशा राजांविषयी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आदर असताना प्रत्येक जण त्यांच्याविषयी खूप काही लिहायला लागतो, खूप काही बोलतो. परंतु कुरुंदकर हे थोडं वेगळ्या पद्धतीने त्यांच्याविषयी आपल्याला सांगतात. या लेखामध्ये कुरुंदकरांनी शिवाजी राजांचे पराभव अशा प्रकारचं काहीतरी लिखाण केलेलं आहे. मग आपण नेमकं आपल्यासमोर प्रश्न उभा राहील की शिवाजी महाराजांनी एवढं स्वराज्य निर्माण केलं, मग नेमकं शिवाजी राजांचे पराभव कोणते? तर नक्कीच मित्रांनो, आपल्याला कुरुंदकरांनी सांगल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीकडे तेवढ्याच गांभीर्याने आणि वास्तविकतेने पाहावं लागेल. म्हणजे काय, तर जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा स्वराज्याचं खूप मोठं नुकसान झालं. स्वराज्याला जे किल्ले आपण जिंकून घेतलेले होते, लढून जिंकलेले होते, ते किल्ले मिर्झा राजे जयसिंगांना द्यावे लागले. अशा एवढ्या मोठ्या तहानंतर जी काही परिस्थिती उद्भवली तो एक प्रकारचा पराभवच होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांचा वैयक्तिक नव्हता पराभव तो, तर एकंदर सगळ्या आपल्या स्वराज्याचा तो पराभव होता. म्हणून कुरुंदकर असं म्हणतात की हा एक प्रकारचा पराभव होता, याकडे आपल्याला पराभव म्हणूनच पाहावं लागेल. आणि जोपर्यंत आपण या वास्तविकतेला स्वीकारणार नाही तोपर्यंत आपण खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी होणार नाही. त्यामुळे आपल्याला या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. यासारख्या ज्या काही गोष्टी स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये होत गेल्या त्या पराभवच होत्या असं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कुरुंदकर सांगतात. म्हणजे शिवाजी महाराजांचे पराभव झाले नाहीत असं म्हणण्यापेक्षा पराभव झाले, परंतु त्या पराभवातून शिवाजी महाराजांनी पाठीमागं न थांबता किंवा हार न मानता हे स्वराज्य निर्माण केलं. आणि हीच त्यांची शक्ती, हीच त्यांची अमर्याद प्रचंड अशी शक्ती होती. म्हणूनच हे स्वराज्य निर्माण झालेलं पाहायला आपल्याला मिळतं. त्यानंतर त्यांनी सावरकरांविषयी लिहिलेलं आहे. आता आपण जर बघितलं तर सावरकरांविषयी नरहर कुरुंदकर असं म्हणतात की ज्या तरुण वर्गाला सावरकर पचले असते, ज्या तरुण वर्गानं सावरकरांचा स्वीकार केला असता, तो संपूर्ण तरुण वर्ग अगोदरच राष्ट्रपिता असलेल्या महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली आलेला होता. त्यामुळे तो तरुण वर्ग सावरकरांच्या पाठीमागे येणे शक्य झाले नाही. म्हणून सावरकरांना अंधश्रद्धा असलेल्या जे काही कर्मकांड करणाऱ्या सनातनी लोकांसोबत राहावं लागलं. सनातनी बुजुर्ग वर्गासोबत सावरकरांना त्यांच्यामध्येच मिसळून राहावं लागलं. मग एकंदर इथं काय सांगतात कुरुंदकर, तर सावरकर हे अंधश्रद्धा असलेल्या रूढी परंपरा मानणाऱ्या सनातनी लोकांमध्ये राहिले असं कोण सांगतात? नरहर कुरुंदकर या चिकित्सेच्या माध्यमातून सांगतात. याचं कारणही ते सांगतात की जो तरुण वर्ग चिकित्सा करू असणारा होता किंवा ज्या तरुण वर्गाकडे एक वैज्ञानिक दृष्टिकोन होता, तो संपूर्ण तरुण वर्ग महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली गेलेला होता. म्हणून सावरकरांना या लोकांमध्ये पडून राहावं लागलं असं म्हणावं लागेल. यानंतर त्यांनी लोकहितवादींचं जे काही मत आहे लोकहितवादींविषयी ते मांडलेलं आहे. ते लोकहितवादीविषयी असं म्हणतात की लोकहितवादींचं घराणं हे पेशवाईच्या सरदारकीमधलं एक घराणं, म्हणजे त्यांच्या घराण्याकडे पेशवाईची सरदारकी होती. अशा या लोकहितवादींचा जन्म त्या घराण्यामध्ये भलेही झाला असेल तरी त्यांनी पहिली हिंदू धर्मावर परखड अशी टीका केली आणि यामुळे त्यांना त्या काळात जे काही धर्मकट्टर लोक होते त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. आणि ही गोष्ट लोकहितवादींसाठी थोडी अवघड जरी असली तरी लोकहितवादींनी त्यांचे विचार मांडले, आधुनिक विचार मांडत गेले लोकहितवादी, आणि त्यामधून लोकहितवादींनी चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आजच्या घडीला मी शिकत आहे, तुम्ही शिकत आहात, म्हणजे प्रत्येकाला शिक्षण हे मिळत आहे, सोप्या प्रकारे मिळत आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला कुठेही झगडावं लागत नाहीये, परंतु
एक काळ होता ज्या काळामध्ये दलितांना शिकणं, स्त्रियांना शिकणं किंवा बहुजन वर्गातील इतर बांधवांना शिकणं थोडं अवघड म्हणण्यापेक्षा कठीणच होतं. आणि त्या काळामध्ये शिक्षणाचा वारसा, शिक्षणाची ज्योत पेटवण्याचं काम राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. आणि त्यांच्या पुढे जाऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी हे जे काही शिक्षणाचं कार्य आहे, हा जो काही शिक्षणाचा चांगलं कार्य सुरू झालेलं आहे त्यामध्ये स्वतःला वाहून दिलं आणि शिक्षणासाठी प्रचंड मेहनत केली, प्रचंड कार्य केलं. त्या कार्याचा आदर बाळगताना कर्मवीर भाऊराव पाटलांविषयी नरहर कुरुंदकर लिहितात की कर्मवीर भाऊराव पाटलांनी दलितांना शिकवलं, स्त्रियांना शिकवलं, बहुजनांनाही शिकवलं. एवढंच काय तर जे ब्राह्मण वर्ग मिळतील तेव्हा काळचा त्यांनाही शिकवण्याचं काम हे कोणी केलेलं आहे? कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलेलं आहे, असं आपल्याला नरहर कुरुंदकर त्यांच्या कर्मवीर भाऊराव पाटलांविषयीच्या लेखामध्ये सांगतात. त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती जे होते ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आता तुम्ही म्हणाल की जे ते राष्ट्रपती होते, मग ते राष्ट्रपती होते तर त्यांनी अगोदर खूप सारं राजकारण केलेलं असेल, त्यानंतर त्यांना राष्ट्रपती पदावर विराजमान व्हायला भेटलं असेल, म्हणजे राष्ट्रपती पदावर त्यानंतर ते विराजमान झाले असतील. परंतु मला एक सांगायचंय की कुरुंदकर असं म्हणतात की मला ही गोष्ट अगोदर माहीत नव्हती, परंतु कुरुंदकरांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी सांगितलेलं आहे की राधाकृष्णन यांना राजकारण अजिबात जमत नव्हतं. म्हणजे त्यांची चिकित्सा, परखड चिकित्सा कुरुंदकर इथं करतात की ते म्हणतात राजकारणामध्ये रुचणारा किंवा राजकारणामध्ये काहीतरी या व्यक्तीला अजिबात हे नव्हती, रुची नव्हती, राजकारणामध्ये राजकारणामध्ये समाविष्ट होऊन राहणारा हा व्यक्ती अजिबात नव्हता. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांची अभ्यास करण्याची पद्धत, त्यांची एखाद्या गोष्टीकडे बघण्याची पद्धत पाहून आपले सरदार वल्लभभाई पटेल आणि पहिले प्रधानमंत्री असलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांचं एकमत झालं आणि त्यामुळे ते राष्ट्रपती पदावर विराजमान होऊ शकले. कोण? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. नाहीतर हा व्यक्ती राजकारणामध्ये आला नसता. या व्यक्तीला अजिबात राजकारण जमत नव्हतं आणि त्यांनी ते करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असं नरहर कुरुंदकर सांगतात. कुरुंदकर हेही सांगतात की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर गांधीजींचा जरी प्रभाव असला तरी ते गांधीजींना कधी प्रत्यक्ष भेटलेले नव्हते. इतर लोकांप्रमाणे ज्याप्रमाणे गांधीजींना लोक मानायचे त्याप्रमाणेच ते गांधीजींना मानायचे. म्हणजे काय तर कुठल्याही प्रकारचा मोठा व्यक्ती नसताना, राजकारणामध्ये नसताना त्यांना राष्ट्रपती पद मिळालं. याच्या मागचं कारण एक आश्चर्यकारक गोष्ट प्रत्येकासाठी त्यावेळेस होती, परंतु त्याच्या मागचं कारणही तसं होतं की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जी काही व्यक्तिरेखा होती, व्यक्तिमत्व होतं ते खूप व्यासंगी होतं आणि त्यामुळे त्यांना राष्ट्रपती पदावर विराजमान होता आलं. यानंतरचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे खान अब्दुल गफ्फार खान. आपण ज्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखतो, त्या खान अब्दुल गफ्फार खान विषयी लिहिताना नरहर कुरुंदकर असं म्हणतात की खान अब्दुल गफ्फार खान हे मानवतेचा दिवा जपणारे खूप मोठे स्वातंत्र्य सैनानी होते. भलेही ते पाकिस्तानतून असतील, म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, भारत आणि पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर ते पाकिस्तान या प्रदेशातून असतील, परंतु त्यांचं जे काही कर्तृत्व होतं ते जरी मुस्लिम असले तरी ते मानवता धर्म जपणारे खूप मोठे व्यक्ती होते, असं नरहर कुरुंदकर त्यांच्याविषयी सांगतात. एकंदर कुरुंदकर छत्रपती शिवाजी महाराज, सॉक्रेटिस, सावरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, खान अब्दुल गफ्फार खान या सगळ्या व्यक्तीविषयी सांगताना त्यांनी त्यांचे विचार, त्यांच्याविषयी असलेली प्रचंड अशी आस्था मनामध्ये बाळगलेलीच आहे, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन चिकित्सा केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या दोन लेखांतून, म्हणजे या दोन विभागातून पहिला जो म्हणजे जो बीज लेख होता, जो चिकित्सेचा लेख होता, त्यामधून आणि या इतिहासकालीन व्यक्तीविषयीच्या लेखामधून एक गोष्ट घेण्यासारखी आहे, ती म्हणजे तुम्ही चिकित्सा करणं ही काळाची गरज आहे. त्यानंतर दुसरा जो विभाग आहे त्यामध्ये समकालीन व्यक्तीविषयी नरहर कुरुंदकर लिहितात. आता पहिल्या लेखामध्ये जे इतिहासकालीन व्यक्ती होते त्यामध्ये परखड अशी चिकित्सा कुरुंदकरांना करायला जमली, परंतु आता दुसऱ्या विभागामध्ये कुरुंदकर स्वतः सांगतात की मला या विभागामध्ये परखड चिकित्सा करायला अजिबात जमली नाही, कारण की ही सगळी जी मंडळी 8ला 8
मंडळी जी होती ती जिव्हाळ्याची होती, त्यांच्याविषयी आदर, त्यांच्याविषयी प्रेम, जिव्हाळा हे माझ्या मनामध्ये होता. म्हणून परकड अशी चिकित्सा यामध्ये नाही. परकड अशी चिकित्सा भलेही नसली तरी कुरुंदकरांनी यामध्ये एक सूत्र वापरलेलं आहे. ते सूत्र म्हणजे कुरुंदकर असं म्हणतात की जे काही लिहीन ते संपूर्ण खरं लिहील, खोटं अजिबात लिहिणार नाही आणि संपूर्णही लिहिणार नाही. म्हणजे संपूर्ण गोष्टी जरी सांगत नसलो तरी ज्या सांगेल त्या सगळ्या खऱ्या सांगेल आणि खोट्या गोष्टी अजिबात सांगणार नाही, भलेही ते जिव्हाळ्याचे प्रेमाचे व्यक्ती असले तरीही. आपण ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये मग आता कुरुंदकरांनी सर्वप्रथम त्यांच्या आईविषयी लिहिलेलं आहे. प्रत्येक लेकराच्या मनामध्ये, प्रत्येक मुलाच्या मुलीच्या मनामध्ये आईविषयी खूप आदर, खूप प्रेम, खूप जिव्हाळा असतो. अगदी त्याचप्रमाणेचा जिव्हाळा कुरुंदकरांच्या मनामध्ये होता. कुरुंदकरांनी तो लेखाच्या माध्यमातून जरी थोडक्यात आपल्याला सांगितलेलं असलं तरी त्या छोट्याशा लेखामधून आपल्याला त्यांचा आणि आईचा जो काही जिव्हाळ्याचा संबंध होता तो आपल्याला समजतो. त्यांची आई अपार अशी कष्ट करणारी होती आणि सगळे कष्ट करूनही तिला जे काही दुःख सोसावं लागायचं ते दुःख ती कशा प्रकारे भोगायची हे कुरुंदकर अगदी वात्सल्याने असं सांगतात. ते त्यांच्या शब्दामधून आपल्याला पाहायला मिळतं. आई आणि त्यांच्यामधलं प्रेम तुम्हाला जर नक्कीच पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच हा लेख वाचला पाहिजे. त्यानंतर दुसरा जो लेख लिहिला आहे त्यांनी तो म्हणजे त्यांच्या पत्नीविषयी. आता कुरुंदकर असं म्हणतात की एखाद्या लेखकाची पत्नी जिवंत असताना त्या लेखकाने त्याच्या पत्नीविषयी लिहिणं हे खूप मोठं अवघड काम आहे किंवा जगातलं सर्वात अवघड काम आहे असं म्हणावं लागेल. कारण की आपल्याला माहित असतं की पत्नी जिवंत आहे, त्यामुळे जे काही लिहिलं आहे ते पत्नी वाचणार आहे हे सगळं माहीत असताना देखील कुरुंदकर म्हणतात की मी नक्कीच लेख लिहील, नक्कीच लिहायला ते सुरुवात करतात आणि हे सुरुवातीलाच सांगतात की जे काही लिहीन ते सगळं खरं लिहील, परंतु सगळंही सांगणार नाही आणि खोटंही सांगणार नाही. मग कुरुंदकरांनी त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा प्रेमविवाह झाला. म्हणजे त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये प्रेमविवाहाला वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं, आजही बहुधा प्रेमविवाहाकडे वेगळ्या दृष्टीने लोक पाहतात, परंतु ही जी काही प्रेमविवाहाची संकल्पना आहे ती कुरुंदकरांना मान्य होती. त्यांनी स्वतःचा प्रेमविवाह केला आणि प्रेमविवाह केल्यानंतर तो फक्त केला नाही तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत, क्षणापर्यंत तो प्रेमविवाह त्यांचा टिकला. आणि मग त्यांच्या जीवनातील प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये एकमेकांना कशी साथ द्यायची हे त्या संपूर्ण लेखामध्ये, पत्नीविषयीच्या लेखामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. हे एवढं सांगण्यामागचं कारण एवढंच की तुम्ही प्रेम करणं किंवा तुम्ही प्रेम विवाह करणं ही मोठी गोष्ट नाहीये, तर मोठी गोष्ट कोणती आहे तर तो प्रेम विवाह शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांच्या सोबत टिकवणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि कुरुंदकरांनी ते टिकवलेलं आहे आणि म्हणूनच कुरुंदकर हे आपल्याला सांगतात की प्रेम करा, प्रेम केल्यानंतर विवाहही करा, परंतु तो तुम्हाला टिकवता आला पाहिजे. स्वतःच्या पत्नीविषयी जे काही मांडतात ते नक्कीच तुम्ही वाचलं पाहिजे. त्यामधून तुम्हाला नेमकं प्रेम म्हणजे काय असतं हे समजायला सोपं जाईल. आजची प्रेमाची बदललेली व्याख्या आणि कुरुंदकरांनी जे काही प्रेम सांगितलेलं आहे ते तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजेत आणि त्यामधून प्रेम हे समजून घेतलं पाहिजेत, असंच मी तरुण वर्गाला तरी आव्हान करेल. यानंतर पुढचा जो लेख त्यांनी लिहिलेला आहे तो म्हणजे त्यांच्या मामाविषयी. आता मामा म्हणले की आपल्या समोर इतिहासातील दोन व्यक्तिरेखा समोर उभं टाकतात. एक म्हणजे कंस आणि दुसरा म्हणजे शकुनी. कंस असा होता ज्याला स्वतःच्या भातचा जो काही कृष्ण होता त्याचा विरोध, संपूर्णतः विरोध तो करायचा कंस. आणि दुसरे जे काही मामा होते ते म्हणजे शकुनी. भलेही भातचा हा चुकीच्या दिशेने जात असेल तरी त्या भाच्याच्या सोबतच राहणे, भाच्याला चुकीचं का होईना मार्गदर्शन करत राहणे असं शकुनी मामाचं काम होतं. परंतु या दोन्ही मामा भाच्याचं थोडं वेगळं आहे. परंतु आत्ता आपण ज्या मामा भाच्याचं बोलणार आहोत ते म्हणजे नरहर कुरुंदकर आणि त्यांचे नांदापूरकर मामा. या दोघांमगचं मधील जे काही नातं होतं ते मला एका वाक्यामध्ये सांगता येणार नाही, परंतु मी सांगण्याचा प्रयत्न करेल की कुरुंदकरांना एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं तर त्याचं दुःख मामांना होत असे आणि कुरुंदकरांनी एखाद्या गोष्टीमध्ये यश प्राप्त केलं तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद कुरुंदकरापेक्षा मामाला जास्त होत असे. म्हणजे काय
तर मामा हे कुरुंदकरांच्या सुखादुःखामध्ये सहभागी असायचे आणि कुरुंदकरांना योग्य मार्गदर्शन हे मामा करायचे. मामाच्या मनामध्ये मराठीविषयी प्रचंड असा आदर होता आणि मराठीचे ते चांगले जाणते व्यक्तीही होते आणि म्हणूनच पुढे मला वाटतं कुरुंदकरांना मराठीविषयी एवढा आदर निर्माण झालेला असावा, हा माझा तर्क आहे. मामा भाच्यांचं त्यांचं हे जे काही प्रेम आहे ते त्या लेखामधून पाहायला मिळतं आणि मामा भाचे कसे असावे हे पण त्या लेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आजच्या घडीला 21व्या शतकामध्ये एखाद्या कॉलेजात एखाद्या महाविद्यालयात आपण गेलो तर तिथं वर्गामध्ये शिकण्यापुरतं किंवा एखाद्या परीक्षेपुरतं आपण गुरु आणि शिष्य किंवा गुरु आणि विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थ्यामधलं नातं ठेवतो. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन नरहर कुरुंदकरांच्या गुरूंचं आणि नरहर कुरुंदकरांचं एक विद्यार्थी शिष्य म्हणून एक नातं जे होतं ते खूप चांगल्या प्रकारचं होतं. आणि नरहर कुरुंदकरांनी मग त्यांच्या शिष्याविषयी त्यांच्या गुरुविषयी लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात की माझे गुरु हे मार्क्सवादी होते. ते मार्क्सवादी गुरु म्हणून मार्क्सवादी गुरु नावाच्या शीर्षकाचा लेख लिहितात त्यांच्या गुरुविषयीचा. आणि ते जरी मार्क्सवादी असले तरी कुरुंदकर असं म्हणतात की समजा मी त्यांच्याकडे गेलो किंवा एखादा व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि तो व्यक्ती समजा राज्यशास्त्रावर बोलत असेल तर गुरु त्यांना राज्यशास्त्राविषयी बोलायचे. समजा तो व्यक्ती सौंदर्यशास्त्रावर बोलत असेल तर गुरु त्यांना सौंदर्यशास्त्रावर बोलायचे. एवढंच काय तर कुठल्याही विषयावर तुम्ही बोलत असाल तर गुरु त्याच विषयावर त्यांच्याविषयी बोलायचे, ना की एखाद्या मार्क्सवादी विचारावर किंवा ना की एखाद्या मार्क्सवादी कार्यावर ते बोलायचे. म्हणजे काय तर गुरूंना प्रेडिक्ट करणं, गुरुविषयी सांगणं हे साध्या व्यक्तींना जमायचं नाही. गुरु मार्क्सवादी आहेत हे चांगल्या व्यक्तींनाच चिकित्सा करणाऱ्या व्यक्तींनाच समजायचं आणि समजलं तरी ते गुरु म्हणजे आपलीच बाजू मांडून ठेवायचे नाही, आपलीच बाजू धरून ठेवायचे नाही, तर पुढल्या व्यक्तीच्या मतामध्ये चर्चामध्ये सहभागी व्हायचे. आणि त्यामुळे सहजासहजी कोणाला हे लक्षात येत नसे की गुरु हे मार्क्सवादी आहेत. आणि जेव्हा गुरु हे गेले म्हणजे त्यांना सगळे महाराज म्हणायचे, हे जेव्हा महाराज गेले तेव्हा मराठवाड्याने खूप मोठा पुरोगामी विचारांचा नेता गमावला, पुरोगामी विचारांचा वैचारिक व्यक्ती गमावला असं नरहर कुरुंदकर सांगतात. आणि मग त्यांचे विचार त्यांनी लेखनात कुठंच लिहून ठेवलेले नाहीत. थोडेफार त्यांची टिप्पणं, थोडेफार लेख आहेत, तरीही त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गुरूंचे विचार मांडणं गरजेचं आहे म्हणून ते त्यांच्या गुरूंविषयी हा लेख लिहितात. भलेही गुरूंची संपूर्ण खोली कोणाला तुम्हाला जाणता येत नसेल, त्यांच्या शिष्यांना जाणता येत नसेल, परंतु जे काही गुरूंविषयी माहीत आहे, त्यांचे जे विचार आहेत ते आपण नक्कीच मांडले पाहिजेत, लिहिले पाहिजेत प्रत्येक शिष्यानं, असं ते म्हणतात. आता हे संपूर्ण त्यांनी गुरूंविषयी, मामाविषयी, आईविषयी, पत्नीविषयी लिहिलं. त्यानंतर ते अशा व्यक्तीविषयी लिहितात जे व्यक्ती संन्यासी तर होतेच परंतु चांगले राजकारणीही होते. मग आता तुम्ही म्हणसाल की एखादा व्यक्ती संन्यासी तर असू शकतो, नाही तर राजकारणी तरी, म्हणजे दोन टोकाच्या भूमिका आहेत किंवा दोन वेगवेगळ्या विरोधाभासात्मक गोष्टी आहेत. म्हणजे एक संन्यासी असलेला दुसरा राजकारणी कसा असू शकतो? तर नक्कीच आहे, तसं आहे. ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ. आज ज्यांच्या नावानं आपलं नांदेडचं विद्यापीठ आहे असे स्वामीजी हे नरहर कुरुंदकरांच्या सानिध्यामध्ये, म्हणजे नरहर कुरुंदकर त्यांच्या सानिध्यामध्ये होते. नरहर कुरुंदकरांना त्यांचा सहवास लाभलेला आहे. मग नरहर कुरुंदकर स्वामीजी विषयी असं लिहितात की स्वामीजी हे भलेही संन्यासी जरी असले तरी ते खूप चांगले मुत्सद्दी असे राजकारणी होते आणि त्यांनी राजकारण हे खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि लोकांच्या भल्याचं असं राजकारण स्वामीजींनी केलेलं आहे. स्वामीजीविषयी आणि त्यांच्याविषयी एक किस्सा सांगताना ते असं म्हणतात की स्वामीजींनी एकदा कुठल्या तरी एखाद्या पुस्तकाचे खंड यांना म्हणजे नरहर कुरुंदकरांना पाहिजे होते आणि ते खंड त्यांच्याकडे नव्हते. मग ते योगायोगाने त्या पुस्तकाचे 7 खंड हे विकायला आलेले होते नांदेडमध्ये. आणि तेव्हा स्वामीजी हे त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष, मला वाटतं अध्यक्ष असं, अध्यक्ष होते. आणि मग स्वामीजीकडे ते असं म्हणतात की स्वामीजी खंड घ्यायचं काम तुमचं आणि वाचायचं काम माझं. तर ते स्वामीजी खंड घेऊन देतात आणि हे वाचून काढतात. मग सांगण्यामागचा उद्देश एवढाच की स्वामीजीमध्ये आणि नरहर कुरुंदकरांमध्ये जे काही संबंध होते ते अशा प्रकारचे होते. स्वामीजीविषयी आणखी एक गोष्ट सांगताना नरहर कुरुंदकर असं म्हणतात की ते म्हणतात की स्वामीजींना कुठल्याही एखाद्या गोष्टीवर जास्त चर्चा करणं आवडायचं नाही. म्हणजे मला जास्त याविषयी माहीत नाही, जे माहीत आहे ते मी सांगतो, एवढंच ते म्हणायचे.
आणि हसून चर्चा टाळायचे, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे स्वामीजींचं होतं, असं नरहर कुरुंदकर सांगतात. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्राविषयी लिहिलेलं आहे. यदुनाथ थत्ते असतील, हमीद दलवाई असतील, याविषयी लिहितात. आणि ते मित्राविषयी लिहिताना आपल्या असं लक्षात येतं की ते मित्रांसोबत कशा प्रकारची चर्चा करायची, मित्रांसोबत जास्त चर्चेमधून, मित्रांसोबत केलेल्या चर्चेमधून नवनवीन गोष्टी समोर यायच्या आणि या गोष्टीमधूनच त्यांचे व्यक्तिमत्व हे घडत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर त्यांनी तिसरा जो भाग या पुस्तकामध्ये त्यांचा आहे तो म्हणजे स्वतःविषयीचं लेखन. मग स्वतःविषयीच्या लेखनामध्ये त्यांनी पहिला जो लेख लिहिला आहे तो म्हणजे माझी लेखन उमेदवारी. यामध्ये ते असं म्हणतात की आजच्या नवोदित लेखकांना किंवा कुठल्याही नवोदित लेखकांना असं वाटतं की माझं लेखन केव्हा एखाद्या नियतकालिकामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी छापून येईल, प्रकाशित होऊन येईल, त्यासाठी प्रत्येक नवोदित लेखकाच्या मनामध्ये उत्सुकता लागलेली असते. मग अशाच प्रकारे एकदा त्यांनी सुरुवातीला सर्वात अगोदर त्यांनी कविता त्यांची एका नियतकालिकाला प्रकाशित करायसाठी दिलेली होती. ती कविता छापून आली नाही, त्यामुळे ते निराश झाले. मग ते निराश झाल्यानंतर त्यांच्या मामांनी त्यांना सांगितलं की असं निराश व्हायचं नसतं, तर नियतकालिकाकडे खूप लोकांचे लेख, खूप लोकांच्या प्रतिक्रिया, खूप लोकांची कविता येत असतात, तर ते कोणाकोणाचे छापतील, काही लोकांचे छापतात, बाकीच्यांचे छापणं होत नाहीत किंवा ते त्या प्रकारचे तेवढ्या छापण्यायोग्य नसतात, म्हणून ते छापून येत नसतात. त्यामुळे नाराज व्हायचं नाही. मग नरहर कुरुंदकरांनी जवळपास त्यांचं पहिलं लेखन प्रकाशित होण्यासाठी 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 11 वर्ष वाट पाहिलेली आहे. सांगण्यामागचा उद्देश एवढाच मित्रांनो की आज आपल्याला कुठलीही गोष्ट लवकर व्हावीशी वाटते, आपल्यामध्ये सहनशक्ती नाहीये, आपल्यामध्ये वाट पाहण्याची ही नाहीये, म्हणजे आपल्यामध्ये ती गोष्ट नाहीये, नकार बसवण्याचा आपल्यामध्ये आज विचार नाही. त्यासाठी आपण ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की नरहर कुरुंदकर आज आपल्या समोर आहेत, ते खूप महान म्हणून आहेत, परंतु त्यासाठी त्यांनी जवळपास 11 वर्ष वाट पाहिलेली आहे. 11 वर्षानंतर त्यांचं लेखन हे छापून आलेलं होतं, असं माझी लेखन उमेदवारी या लेखामध्ये ते सांगतात. म्हणजे एवढी मोठी गोष्ट, एवढा मोठा लेखक, एवढा मोठा व्यक्ती यांना पण 11 वर्ष जर वाट पाहावी लागत असेल तर तुम्ही वाट पाहू नये, ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण म्हणतो की ज्याच्या घरामध्ये नाही पुस्तकांचं कपाट ते घर होईल सपाट. म्हणजे काय, ही एक म्हण झाली. तर काय, प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रंथसंग्रह असावा असं प्रत्येकाचं म्हणणं असतं, प्रत्येक चांगल्या व्यक्तीचं म्हणणं असतं. माझंही म्हणणं आहे की तुमच्याकडे तुमचा ग्रंथसंग्रह असलाच पाहिजे, माझ्याकडेही आहे. परंतु दुसरा लेख लिहिताना कुरुंदकर असं म्हणतात की माझा स्वतःचा ग्रंथसंग्रह नाही. आता तुम्ही अचंबित व्हाल, तुम्ही आश्चर्याने चकित व्हाल की कुरुंदकर एवढे मोठे होते तर त्यांच्याकडे ग्रंथसंग्रह कसा नाही बाबा. तर आश्चर्यचकित व्हायची गोष्ट नाही. कुरुंदकर त्यामध्ये असं सांगतात की जरीही माझा ग्रंथसंग्रह नसला तरी जे पुस्तक मला वाचायचं आहे ते मोठ्या उत्कटतेने मी मिळवायचो आणि जे जे पुस्तकं मिळतील ते पुस्तकं मी वाचून बाजूला ठेवायचो. म्हणजे माझं वाचन खूप होतं, मोठ्या प्रमाणावर प्रचंड असं ते वाचन करायचे, परंतु त्यांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह नव्हता, त्यांना ते कधी जमलं नाही असं ते सांगतात. परंतु तुम्ही ग्रंथसंग्रह केलाच पाहिजे असं ते त्या लेखाच्या शेवटी सांगतात. जे मला जमलं नाही ते तुम्ही करा आणि तुम्ही जास्तीत जास्त वाचन करा असं ते माझा ग्रंथसंग्रह नाही या लेखामध्ये सांगतात. आता त्यानंतरचा तिसरा लेख त्यांनी लिहिलेला आहे, त्या लेखाचं नाव आहे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे नेमकी पूर्व पक्ष उत्तर पक्ष. तर त्या लेखामध्ये त्यांनी एका प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. तो प्रसंग आहे त्यांच्या आगरकर प्रेमी असलेल्या मित्राविषयीचा. आगरकर प्रेमी असलेल्या मित्रांनी एकदा ठरवलं की एक कार्यक्रम घ्यायचा. त्या कार्यक्रमामध्ये व्याख्यान कसं ठेवायचं, पूर्व पक्ष एक व्यक्ती मांडणार जो आगरकरांविषयीचे पूर्व पक्ष मांडणार आणि दुसरा म्हणजे मी आगरकर त्याने मांडलेल्या पूर्व पक्षाचं खंडन करणार आणि उत्तर पक्ष मांडणार. मग असं ठरल्यानंतर कुरुंदकर असं म्हणतात की आगरकराविषयी पूर्व पक्ष मांडण्यासाठी एखादा सनातनी व्यक्ती असावा लागेल आणि मग तो सनातनी व्यक्ती येईल आणि त्याला त्याच्या बोललेल्या गोष्टीचं केलेलं खंडन आवडेल न आवडेल ही गोष्ट खूप मोठी आहे. त्यासाठी स्वतः कुरुंदकर तयार होतात की मी पूर्व पक्ष मांडेल. मग ठरतो, कार्यक्रम लागतो, कार्यक्रम सुरू होतो. कार्यक्रमामध्ये नरहर कुरुंदकर पूर्व पक्ष बोलतात. नरहर कुरुंदकर जो पूर्व पक्ष बोलतात तो पूर्व पक्ष कधीच त्यांच्या मित्रांना अपेक्षित नव्हता, असा पूर्व पक्ष नरहर कुरुंदकर बोलतात.
त्यामुळे तो मित्र रागावतो किंवा त्या मित्राला कुठेतरी खूप मोठा राग येतो, संताप येतो, चीड येते आणि तो मित्र तिथून उठून जातो. त्या कार्यक्रमामध्ये उत्तर पक्ष तो मांडतच नाही आणि कुरूंदकर असं म्हणतात की त्या उत्तर पक्षाची आणखीन मी वाट पाहत आहे. त्यानंतर नरहर कुरूंदकर आणि तो मित्र यांच्यामध्ये कधी बोलणं झालं नाही. कुरूंदकरांनी अनेक प्रयत्न केले तरी त्यांचं बोलणं झालेलं नाहीये असं कुरूंदकर सांगतात. मला वाटतं या गोष्टीमधून आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या मित्रानं जे केलं म्हणजे वैचारिक मतभेद मित्रामित्रामध्ये असू शकतात, परंतु असं दूर जायचं नसतं, असा राग मानायचा नसतो. तर चर्चा, मतभेद, भेद ह्या गोष्टी होत जरी असल्या तरी जिव्हाळा आणि मैत्री एका बाजूला ठेवून आपण आपले पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष ठरवले पाहिजेत असंच मी म्हणेल. त्यानंतर त्यांनी चौथा लेख लिहिलेला आहे, मी आस्तिक का नाही. त्यांनी आस्तिक का नाही हे मांडलेलं आहे. या लेखामध्ये तुम्हाला सविस्तर वाचायला मिळेल, परंतु ते त्याच्याही पलीकडे जाऊन एक गोष्ट मानतात की मी आस्तिक जरी नसलो, म्हणजे नास्तिक जरी असलो तरी जे लोक आस्तिक आहेत त्यांची मी टिंगलटवाळी उडवत नाही किंवा त्यांना विरोध करत नाही, त्यांच्या भावना दुखावतील असं मी बोलत नाही. ही गोष्ट आपल्याला घेण्यासारखी आहे. त्यानंतर पाचवा जो लेख आहे तो माळरानावरील कवडसे या प्रकारचा आहे. त्यामधून त्यांनी कुरूंदकरांची एक माणूस म्हणून आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून जी काही जडणघडण होत गेली ती जडणघडण कशी झालेली आहे हे कुरूंदकरांनी त्या लेखामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे कुरूंदकरांनी इतिहासकालीन व्यक्ती, समकालीन व्यक्ती आणि स्वतःविषयीचे 5 लेख या 3 विभागामध्ये दिलेले आहेत. त्यानंतरचा चौथा विभाग मित्रांनो, चौथ्या विभागामध्ये कुरूंदकरांविषयी अनंत भालेराव असं म्हणतात की म्हणजे अनंत भालेरावांनी लिहिलेला जो लेख आहे मृत्यूच पण मृत्यूला रडविणारा या नावाचा लेख जो आहे त्या लेखामध्ये अनंत भालेरावांनी हा लेख कुरूंदकरांच्या निधनानंतर लगेचच थोड्या दिवसानंतर लिहिलेला होता, त्यामुळे तो लेख थोडा भावनिक आहे. त्या लेखामध्ये त्यांनी भावनिक अशी मांडणी केलेली आहे. त्यानंतर दुसरा जो लेख आहे मला भावलेले कुरूंदकर, यदुनाथ थत्तेंनी त्यांना जे काही कुरूंदकर भावलेले आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर चौथा लेख लिहिलेला जो आहे तो म्हणजे सुरेश द्वादीश्वर आणि प्रज्ञावंत, आणि त्यामध्ये सुरेश द्वादीश्वर आणि नरहर कुरूंदकर यांचे संबंध आपल्याला पाहायला मिळतात. आणि चौथा जो लेख आहे तो म्हणजे नव्या कुरूंदकरांची गरज, गिरीश कुबेरांचा हा लेख आहे. हा लेख खूप महत्वाचा आहे. या लेखामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नव्या कुरूंदकरांची गरज कशी आहे. म्हणजे जे कुरूंदकर मृत्यू पावले, निधन झाले, ते गेले, आता ते वापस येऊ शकत नाहीत, परंतु कुरूंदकरांचा विचार, कुरूंदकरांचे जे काही साहित्य आहे, कुरूंदकरांचे जे काही भाषण आहेत, त्यांनी मांडलेले विचार आहेत, हे विचार आपण अंगीकारले पाहिजेत आणि आपल्या प्रत्येकामध्ये कुरूंदकरांच्या जो काही दृष्टिकोन होता, कुरूंदकरांचे जे काही मत होते ते आपल्यामध्ये तयार झाले पाहिजेत. आणि तशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येकानं जर विचार करायला लागलं तर नक्कीच कुरूंदकर पुन्हा एकदा वैचारिक दृष्ट्या आपल्यामध्ये नांदतील आणि त्यामुळे एक चांगला समाज हा निर्मित होईल असं मी म्हणेन. आता एकंदर सगळं पुस्तकामध्ये काय आहे ते सांगितलं, परंतु आता मला पुस्तकानं काय दिलं हे मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे जी सांगितली, जी कळाली ती म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचे समर्थक असू किंवा विरोधक असू तर प्रत्येकाची चिकित्सा आपल्याला करता आली पाहिजे. त्यानं चांगलं केलेलं काम त्याला आपण चांगलंच म्हणलं पाहिजे आणि विरोध हा वाईट गोष्टीला आपण नक्कीच करायला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या आस्था, आपला जे काही आपण ज्यांचे समर्थक आहोत त्यांचा आपण चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, बरोबर आहे, परंतु त्यांच्याविषयी असलेले ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, जे काही त्यांच्या पराभव झालेले असतील किंवा काही गोष्टी असतील त्या आपण स्वीकारणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण कुठेही कमी जास्तपणा करता कामा नये. तिसरी गोष्ट मला जी भावली कुरूंदकरांची ती म्हणजे आपल्या समकालीन व्यक्तींसोबत आपल्याला कसं राहता यावं किंवा समकालीन व्यक्तीसोबत आपण कसं राहिलं पाहिजेत किंवा एखाद्या विषयी एखाद्या मित्रासोबत आपले वैचारिक मतभेद जरी झाले तरी त्या मित्राला किंवा मैत्रीला आपण तडा न जाऊ देता ते वैचारिक मतभेद जपून आपली मैत्री ही जपणं ही खूप मोठी गरज आहे. आणि मला वाटतं आत्ताच्या घडीला, आत्ताच्या काळाला ही गरज आहे की एखाद्या मित्रानं जर चुकीचे विरोध आपल्या विरोधातले विचार मांडले तर ते विचार आपल्याला स्वीकारून मैत्री पण आपण स्वीकारली पाहिजेत, मैत्री पण टिकून ठेवली पाहिजेत. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये सहनशक्ती आणि आपल्यामध्ये वाट पाहण्याची जी काही प्रवृत्ती आहे, नकार पचवण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती आपल्यामध्ये रुजली पाहिजेत. आपल्याला नकार पचवता आला पाहिजेत. आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये सहनशक्ती असली पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपल्यामध्ये दुसऱ्याचं मत स्वीकारण्याची सहिष्णुता ही नक्कीच असली पाहिजेत. आपल्या संविधानामध्ये पण सहिष्णुतेला खूप महत्व आहे आणि मग कुरुंदकरांच्या साहित्यामध्ये पण मी सहिष्णुता शोधलेली आहे. ती सहिष्णुता तुमच्यामध्ये रुजलीच पाहिजेत असं मी म्हणेल. या सगळ्या गोष्टीनंतर मला एक सांगायचं आहे की कुरुंदकरांनी जे सांगितलं ते कुरुंदकर म्हणतात की मी सांगितलेलं सगळंच बरोबर नाही, तर अगदी त्याचप्रमाणे मी माझं मांडलेलं मत कुरुंदकरांच्या विषयी किंवा कुरुंदकरांच्या पुस्तकावर ते माझं सगळंच बरोबर असू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला माझे मत बरोबर आहेत की नाहीत हे समजण्यासाठी हे पुस्तक वाचावं लागेल. मला वाटतं या पुस्तकानं जे काही मला दिलेलं आहे ते माझ्या आयुष्यात नक्कीच खूप कामाला येणार आहे. अगदी त्याचप्रमाणे तुम्हीही हे पुस्तक वाचलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वाचा आणि तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच इतर लोकांसोबत शेअर करा. इतर लोकांना सांगा तुमचे अनुभव या पुस्तकाविषयीचे, ज्याप्रमाणे मी सांगितलेत. आता शेवटच्या 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगेल की या पुस्तकामध्ये एक गोष्ट जी मला अपेक्षित होती किंवा मला माझ्या सरांसोबत म्हणजे विश्वाधार देशमुख सरांसोबत चर्चा केल्यानंतर एक लक्षात आली की शेवटच्या भागामध्ये ज्याप्रमाणे कुरुंदकरांविषयीचे 4 संपादकाचे मत दिलेले आहेत, तर असं वाटतं मला अपेक्षित झालं की देशमुख सरांसोबत बोलल्यानंतरच अर्थात की एखाद्या स्त्रीने लिहिलेला कुरुंदकरांविषयीचा लेख यामध्ये समाविष्ट करायला हवा होता. म्हणजे काय तर एखाद्या स्त्रीचं कुरुंदकरांविषयीचं मत कसं असू शकतं हे त्यामध्ये समाविष्ट करायला पाहिजे होतं. भलेही असो ते, परंतु तुम्ही हे पुस्तक वाचावं. त्या पुस्तकातून तुम्हाला काय मिळतं हे लोकांना सांगावं आणि नक्कीच माझा व्हिडिओ किंवा माझी प्रतिक्रिया कशी वाटली हे तुम्ही मला कळवा कमेंटच्या माध्यमातून. धन्यवाद.